अनुहत ध्वनीवरी चंद्रमा वर्तुळ तेजाचे उमाळे अनंत तेथे ब्रह्मशिखरी निराळ्या मार्गावरी अविनाश कर्णकुमरी एकलाची तेथोनी महाद्वार उन्मनीची वार्ता त्यावरी चढता रिगनसे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात अक्षर ब्रह्मयोग 28 क्रमांकाच्या ओळीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात जीव म्हणजे ब्रह्म हा ब्रह्माचा अंश असला तरी प्राकृत जगत त्याचं अधःपतन होत असतं महाराज. या प्राकृत जगतामध्ये विषयाकडे आकर्षित होऊन त्रिगुणात्मक प्रकृतीचे हा रचलेला हा देह असतो आणि या देहाच्या मार्फत या देहाकडून इंद्रियांकडून हा देह विषयासक्त होऊन जीव अविनाशी असला सनातन असला तरी त्याचं अधःपतन होऊ लागतं. ते अधःपतन होऊ नये यासाठीच सत्संग आहे. सत्संगाचं महत्त्व यासाठीच आहे महाराज. अर्जुन तिसऱ्या अध्यायामध्ये 36 क्रमांकाच्या श्लोकात याच विषयी अर्जुन भगवंताला विचारतात की देवा, जीव जर तुझा अंश आहे मग तू त्याला चुकीच्या मार्गानं का जाऊ देतो. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा आणि छिन्नपि वाष्णेय बलादीव नियोजितः. त्याची इच्छा नसताना सुद्धा पाप कर्म करण्याकडे तो प्रवृत्त का होतो किंवा तू त्याला त्या बाजूला का जाऊ देतो. तो तुझा अंश आहे ना. मग आपला बाळाचा उत्कर्ष व्हावा हे कुठल्याही बापाला वाटतं, पित्याला वाटतं. मग तू जर जगताचा पिता आहे तर मग जीवाला अशा चुकीच्या मार्गाला का जाऊ देतो. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषा. अनिच्छिन्न त्याची इच्छा नसते तरीसुद्धा तो त्या मार्गाला जातो. का जातो. भगवंत त्याला कारण सांगतात. कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. त्याच्या अंगी रजोगुणाचा वाढ झाल्यामुळं कामामध्ये तो आसक्त होतो आणि मग त्याच्या अधीन होऊन क्रमाक्रमाने एक एक षड्रिपू त्याच्यावर ताबा घेत चालतात. हाच मायेचा खेळ आहे अर्जुन. अर्थात त्याला जोड पुन्हा कर्मफळाची असते. कर्मफळ आणि संगत चुकीची मिळाली की जीव तिकडे वाहत जातो. तो इतका वाहत जातो, त्याचं इतकं अधःपतन होतं की जन्मोजन्मी तो याच राहटगाड्यामध्ये फिरत राहतो. आणि मीही काय करतो त्याच्याकरता माझ्याकडे योजना आहे. भगवंत म्हणतात तानहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजुस्रमाशुभान आशुरे शैव योनिश. त्याला आसूर योनीमध्येच घालतो मी. त्याला नीच खालच्या किडा मुंगड्या माकड्या गटारीतले किडे अशा वेगवेगळ्या जातीमध्ये मी त्याला रिव्हर्ट करतो. त्याला खाली ओढण्याकरता ढकलण्याकरताच मी सदैव त्याला तशी बुद्धी देतो. कारण त्याचं कर्मफळ तसं असतं. आणि सृष्टीच्या जडणघडणमध्ये मला त्याचीही गरज आहे. आपण मागे चिंतन केलं. वाघ जितके गरजेचे आहेत हरिण तितक्याच गरजेचे आहे सृष्टीच्या जडणघडणमध्ये. पण हरणाची संख्या वाढू नये म्हणून 50% हरिण वाघ खाऊन टाकतात. 50% असलेले शिल्लक असलेले शेतकऱ्याला हैराण करून टाकले आहे महाराज. आणि त्याच्यावर पुन्हा सरकारची बंदी. जर 100% राहिले असते हिंस्र प्राण्याने त्यांची संख्याच कमी केली नसती, नियंत्रणात आणली नसती, तर आज आपण जे पीक पाहतो ते काहीच दिसलं नसतं महाराज.
म्हणून जीवो जीवस्य जीवनम या सुभाषिताप्रमाणे जीवांवरच जीवांचं बऱ्याच जीवांचं पोषण होतं आणि त्यामुळं सृष्टी आपोआप संतुलित राहत असते. अर्थात ही सगळी त्याची किमया आहे, तोच हे सगळं घडवून आणतो. म्हणून अर्जुना, वास्तविक जीव हा माझा जरी अंश असला तरी मायेमुळे तो भ्रमिष्ट होतो आणि मूळतः माझा अंश असल्यामुळं आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशापासून तो मुक्तच असतो. स्वतःला तो बद्ध करून घेतो. त्या कोळिष्टकप्रमाणे कोळी कसं आपलं जाळं विणतो सगळं लाळ गाळून आणि त्या जाळ्यामध्ये स्वतःच गुरफटतो, इतका गुरफटतो की तिथं बकेनं मरतो. जीवाचं तसंच आहे. संसारानं जीवाला कधीच बांधलेलं नाही आहे. संसाराला आम्ही चिटकलो आहे आणि कसे चिटकलो आहे, त्या मुंगळ्याप्रमाणे चिटकलो आहे महाराज. तो मुंगळा कसा गुळाला चिटकला की त्याला ओढायला लागला, अर्धा तुटून निघतं, पण त्या मायेतून तो बाहेर होत नाही. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे याच्यावर. पहिल्या अध्यायामध्येच आहे की जैसे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोवळी ये. भृंगा लाकडाला छेद देतो, परंतु कमळाच्या पानामध्ये सूर्यास्ताला अडकून बसतो. वास्तविक लाकूड किती टणक, फुलाच्या पाकड्या किती कोमल, पण त्या पाकड्यांना तो छेद देत नाही, बाहेर येत नाही, तिथं गुदमरून मरतो. तेथं उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदड चिरून येणे, ऐशे कठीण कोडे पणे स्नेह देखा. ही माया अशी आहे आणि या मायेमुळं शुद्ध असलेला जीव, अतिशय आध्यात्मिक स्वरूपाचा सनातन असा असलेला हा जीव हा बद्ध होऊन जातो. मुक्त होता परी बळेच झाला बद्ध, अशी अवस्था याची तो स्वतःहून बद्ध होत असतो, स्वतःच त्याला कारणीभूत असतो. भौतिक जगताच्या पापामुळं वास्तविक जीवाने प्रभावित व्हायलाच नको, परंतु भौतिक प्रकृतीशी संबंध आलेला असतो तेव्हा तो निसंकोचपणे अनेक पापमय मार्गाचं आचरण करतो. महाराज, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे की तो स्वतःच प्रवृत्त होत असतो. विषयासक्त झाल्यामुळं एक एक स्टेप त्याची अधोगतीकडे जात असते. ध्यायतो विषयां पुंसा संगमस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रंशा आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, आणि मग बुद्धिनाशाचा झाला की प्रणश्यती, नाश त्याचा ठरलेला आहे. म्हणून प्रगत व्हावं का अधोगतीला जावं हे आमच्या संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संगत कृष्ण भावना भावित माणसाचीच लाभावी, संगती संगते दोषा. या श्लोकावर भाष्य करताना माऊली 28 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, म्हणून करता मुद्दल न दिसे आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्याचे अपैसे वाढू लागे. सगळं नवलच आहे या ठिकाणी. माऊली सांगतात म्हणून करता मुद्दल न दिसे, हे सगळं चाललंय घडतंय पण करताच दिसत नाही, आणि शेकी कारणही काही नसे. बरं, ते घडण्याचं कारण काय आहे? ते कारणही काही नाही. म्हणून करता मुद्दल न दिसे आणि शेकी कारणही काही नसे, माझे कार्याचे पैसे वाढू लागे. पण उत्पत्ती ही सृष्टी आपोआप वाढीला लागते. म्हणून या मेळ्यामध्ये, या सृष्टीच्या या चक्रामध्ये अर्जुना, याचा करता कोणी दिसत नाही, शेवटी काही कारणही नाही, आणि मध्येच जीव कार्यच आपोआप वाढण्यास लागतं. कार्य वाढत राहतं, विस्तार होत राहतो.
आणि हे जे आम्ही पाहतो, जे जे दृश्य आहे त्याचंच नाव माईक आहे. ते माईकाचं कार्य आहे, मायेचं कार्य आहे. नाव या देखाव्याच्या, संपूर्ण देखाव्याचं नावच माईक आहे. कुणीही इथं शाश्वत नाही. स्वप्न जसं जाग आल्यानंतर सर्व खोटं आहे असं वाटतं, तसं आध्यात्मिक जाग आली की हा संपूर्ण जगत हे सगळं खोटं आहे याची प्रचिती येते. ईश्वर सत्य आणि जगत मिथ्य आहे. वेदांचं सार आहे की सत्य फक्त तोच एक परमात्मा आहे. ईश्वर फक्त ईश्वर आहे, बाकी सगळं नश्वर आहे महाराज. हा जो खेळ चाललेला आहे हा सगळा मायेमुळं भासतो. वास्तविक याच्यात करताही कोणी नाही, कारणही काही नाही, परंतु कार्य तर चाललेलं दिसतं. करता कोण आहे दिसत नाही. सृष्टी तर वाढते आहे आणि वाढणाऱ्या सृष्टीचं हे संपूर्ण आम्ही जे पाहतो हे चक्र, या चक्राचं, या देखाव्याचं नाव हा माईक आहे. भुरळ पाडणारा आहे, भ्रमिष्ट करणारा देखावा, एवढंच याचं या सृष्टीचं वर्णन करता येईल. भगवंत म्हणतात, मनोनी करता मुद्दल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्याची आपैसे वाढू लागे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.